नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा जो MBBS BDSचा फर्स्ट राऊंड असेल त्या फर्स्ट राऊंडचा रिझल्ट हा पब्लिश झालेला आहे। तर फर्स्ट राऊंडमध्ये कट ऑफ किती गेला आहे किंवा किती कमी कट ऑफ गेला आहे कॅटेगरी वाईज आपण ह्या व्हिडिओमध्ये कट ऑफ पाहू। आता लास्ट इयर हा कट ऑफ खूप जास्त होता, त्या कंपॅरिझनमध्ये ह्या वर्षी कट ऑफ हा खूप कमी गेलेला आहे। तर त्याच्यानंतर सेकंड राऊंड असेल, स्ट्रे राऊंड्स असतील, MCC राऊंड्स असेल, इम्पॅक्ट काय होईल या वर्षी याच्याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये पाहू। सेकंड राऊंडचा कट ऑफ अजून कमी होणार आहे व स्ट्रे राऊंडचा कट ऑफ इव्हन अजूनही कमी होईल। जसं MCCचा जो ऑल इंडियाचा कट ऑफ होता साधारण 534 मार्क्स पर्यंतही सीट्स अलॉट झालेले आहेत। आता महाराष्ट्र स्टेटच्या कट ऑफ मध्ये किती मार्क्सवर आपल्याला सीट मिळाले त्या पाहू। तर आपण सर्वात पहिल्यांदा ओपन कॅटेगरीचा विचार केला तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ सर्व कॅटेगरीमध्ये जास्त असतो। 509 मार्क्सवर ओपन मध्ये आपल्याला सीट मिळाली आहे व त्या कॅन्डिडेटचा ऑल इंडिया रँक 42,429 हा ऑल इंडिया रँक होता व मार्क्स हे 509 त्या कॅन्डिडेट्सला होते। आता ओबीसीचा विचार केला तर ओबीसी साठी 505 मार्क्स हा त्यांचा मार्क्स होते व 46,469 या ऑल इंडिया रँकवर त्या विद्यार्थ्यास MBBS सेमी गव्हर्नमेंटची सीट ही अलॉट झालेली आहे। विजय कॅटेगरीसाठी 477 मार्क्स व 81,956 ऑल इंडिया रँकवर विजय कॅटेगरीमधून सीट मिळालेली आहे। EWS चा विचार केला तर 488 मार्क्स ही EWS कॅटेगरीमधून होते व 66,192 ऑल इंडिया रँकवर EWS ला सीट मिळालेली आहे। म्हणजे EWS चा कट ऑफ ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी गेलेला आहे व ओपन व ओबीसी कॅटेगरी आहे त्याच्यापेक्षाही EWS ला कमी मार्क्सवर सुद्धा सीट अलॉट झाली। आता SC कॅटेगरी व ST कॅटेगरी या दोन्ही कॅटेगरीचे कट ऑफ हे कमी जातात। आता SC कॅटेगरीसाठी 432 मार्क्सवर फर्स्ट राऊंडला सीट अलॉट झालेली आहे व 1,52,122 ऑल इंडिया रँक त्या कॅन्डिडेटचा होता। आता ST कॅटेगरीमध्ये 342 मार्क्सवर या वर्षी फर्स्ट राऊंडला सीट अलॉट झाली व 3,33,988 ऑल इंडिया रँक कॅन्डिडेटचा होता। आता NTB कॅटेगरीमध्ये 450 मार्क्स पर्यंत या वर्षी कट ऑफ गेलाय व 1,22,157 ऑल इंडिया रँक होती। NTC कॅटेगरीचा कट ऑफ हा NTB व NTD कॅटेगरीच्या मध्ये असतो। 503 मार्क्स 48,927 ऑल इंडिया रँक व NTD कॅटेगरीसाठी 507 मार्क्सवर 43,876 ऑल इंडिया रँकवर सीट ही अलॉट झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व कॅटेगरीजचे जे ऑल इंडिया रँक अँड आपण त्यांचे मार्क्स हे पाहिलेले आहेत। आता याच्यामध्ये अजूनही कट ऑफ कमी जाण्याचे कारण म्हणजे MCC ची अलॉटमेंट ही काल परवा आलेली आहे। आता त्याच्यामध्येही बरेच विद्यार्थी हे ऍडमिशन घेतील। ऍडमिशन घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अप्लाय केलं त्या विद्यार्थ्यांच्या सीट्स ह्या वॅकंट होतील, त्याच्यामुळे MBBS चा इथेही फायदा होईल। त्यानंतर बरेच विद्यार्थी असे आहे ज्यांना कॉलेज आवडलेले नाही त्यामुळं त्या सीट्सही वॅकंट होणार आहेत, याचाही फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल। आता ऑल इंडिया कोटामधून तुम्ही अप्लाय करत असताल किंवा स्टेट मधून तुम्ही अप्लाय करत असताल तर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे। आता BDSचा कट ऑफही कमी गेलेला आहे। BDS साधारण 330 मार्क्स पर्यंत सीट्स अलॉट झालेली आहे व SC असेल ST कॅटेगरी असेल यांच्या कॅटेगरीसाठी अजूनही कमी मार्क्स मध्ये सीट अलॉटमेंट झालेले आहेत। आता महत्वाची गोष्ट अशी की आता BAMS BHMS चे राऊंड्सही लवकरात लवकर सुरू होतील, याचा इम्पॅक्ट ह्या कोर्सेस मध्ये पडणार आहे। जर तुम्ही बाउंड्री साइड MBBS साठी मार्क्स असतील तुम्हाला किंवा कट ऑफ जेवढा गेलाय त्याच्या खाली 10 ते 20 मार्क्स तुम्हाला पडलेली असतील तर तुम्ही पुढील राऊंड साठी पार्टिसिपेट करू शकता किंवा वेट करू शकता। नाहीच भेटलं तर तुम्हाला टॉपचं गव्हर्नमेंट BAMS कॉलेज हे अलॉट होईल, त्याच्यामुळे काळजी करण्याची काही आवश्यकता नाही। तुम्हाला एक चांगल्यातलं चांगलं BAMS कॉलेजही अलॉट होईल व कमी मार्क्सवर देखील तुमचं ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतंय। तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।